हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू बर्वेज टीव्हीज. तर आज आपला इव्हेंट आहे सिन्नरला गॅदरिंगचं काम आहे. म्हणजे स्कूलची गॅदरिंग आहे, तर आपण तिकडे जाणार आहोत आता. आणि जे जे काय होईल तिकडं ते आपण सगळं रेकॉर्ड करू आणि अटॅच करू. व्हिडिओला नक्की पूर्ण बघा, स्टे ट्यून. व्हायरलच करतो थांब आता मी. तर आता आपल्याला गाडी पण घ्यायला आली आहे आणि आपण आता गाडीवरती जाऊ, बघूया. त्याच्या पहिले आम्ही पेट्रोल पंपवरती थांबलो, कारण की पेट्रोल खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की सिन्नरच्या रस्त्याला जास्त करून पेट्रोल पंप एवढे लवकर भेटत नाही, आणि जर मध्येच पेट्रोल वगैरे संपलं तर कोणी येणार पण नाही एवढा लांब आम्हाला घ्यायला. त्याच्यामुळे आम्ही सेफ्टी म्हणून पहिले पेट्रोल टाकून घेतलं 100 रुपयाचं. 100 मध्ये गाडी ॲव्हरेज पण देते ही, त्याच्यामुळे रिटर्न होईल. तर आपण निघूया आता. तर मग आम्ही सिन्नरच्या टोल नाक्यावरती पोहोचलो, आणि आज काही एवढी गर्दी नव्हती सिन्नरच्या टोल नाक्याला, नाहीतर खूप गर्दी राहते. आणि आज शनिवार पण आहे, तर काय एवढी काय गर्दी दिसायला पाहिजे होती, पण गर्दी नाही आहे. तर आपण टोल नाका वगैरे इथून क्रॉस केला, आणि इथून पुढेचे जे रस्ते आहेत ते खूप चांगले रस्ते आहे. या साईडचे रस्ते थोडे गावातले थोडे खराब होते. तुम्ही बघू शकता सिन्नर टोल नाका आपण इथून निघालेलो आहे आता. तर चला पुढे जाऊया. जसं की मी तुम्हाला बोललो, इथले पुढे ह्याच्या पुढचे रस्ते खूप चांगले आहे. तर आपण आता घाटामध्ये आलेलो आहे. इथं मोहदरी घाट आहे पुढच्या साईडला, तुम्ही बघू शकता. हा घाट एकदम डेंजरस घाट आहे रात्रीचं, कारण की पूर्ण स्लोप आहे या साईडने. तर या रस्त्याने जर तुम्ही वरून येत असाल तर स्लोपवरून, तर सेफ्टीनेच यायचं नेहमी. तुम्ही बघू शकता. पण व्ह्यू वगैरे खूप चांगला आहे. इथं तुम्हाला पवन चक्क्या वगैरे बघायला भेटतील. प्लस खूप म्हणजे नेचर खूप चांगलं आहे इथलं, म्हणजे वातावरण चांगलेलं आहे. चला आपण पुढे जाऊया आता. लोकेशनला पोहोचतोच आहे आपण. त्यानंतर म्हटलं जाता जाता एक इंस्टाग्रामचा स्टोरी पण बनवते. इंस्टाग्रामची स्टोरी बनवली एक टाइमपास म्हणून, कारण की जर कामं दिसत आहेत तर अजून कामं पण येतात माणसाला, तर स्टोरी टाकणं खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. तर चला आपण पुढे जाऊया आता. लोकेशनला म्हणजे सिन्नर बायपासलाच आपलं स्कूल आहे. स्कूल जवळ पोहोचायला फक्त हार्डली आपल्याला काय 5-6 मिनिटं लागतील आता. तर चला बघूया आपण. मित्रांनो, आता आपला कार्यक्रम चालू झालेला आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की स्कूलची गॅदरिंग आहे. पण कसं तुम्हाला सांगतो की म्हणजे स्कूल पण आता काम चालू आहे स्कूल डेव्हलप पण नाही, आणि छोटंसं गॅदरिंग आहे ते दाखवत होते. मित्रांनो, तुम्ही जसं की बघू शकता की शाळेचं अजून कामच चालू आहे. तुम्ही बघू शकता की पेंटिंग वगैरे काही केली नाही. म्हणजे शाळा खोलून काय महिने झाले असेल असं वाटतंय मला. हे बघू शकता की बाकी सगळं आहे इकडं. कार्यक्रमाला थोडा उशीर झाला. जेंट्स लोक बसले, या साईडला जेंट्स लोक बसलेले. पण गर्दी बघू शकता. म्हणजे नॉर्मली मला असं वाटतं 200 लोक असतील. 200 लोक, 200 लोकांचाच कार्यक्रम आहे. तर असा आजचा इव्हेंट आहे. हा इव्हेंट काय आता 9 वाजेपर्यंत चालेल, पण संपला तर 9च्या पहिले पण संपू शकतो. म्हणजे लवकर सुट्टी होईल आमची, कारण की या साईडला तुम्हाला सगळं मोकळं पटांगण येतं. इकडे थंडी खूप वाढणार आहे. थंडीच्या पहिले पण काही लोक निघून जातील. आपण पण लवकर निघू. बघू आपण निघताना पण एक व्हिडिओ काढू. स्टे ट्यून. चला तर मग मित्रांनो, आपला इव्हेंट आता संपलेला आहे. आणि एक आठवण म्हणून त्यांनी आमच्यासोबत एक फोटो काढला टीचर्स लोकांनी. आणि ह्या शाळेचे इथं काम करून खूप चांगलं वाटलं. त्या लोकांना आमचं काम पण खूप आवडलेलं आहे. तर नेक्स्ट पुढच्या वर्षी पण ते आम्हालाच बोलवणार आहे असे बोलले होते. तर आजचा व्लॉग इथंच संपतो. हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा, आणि सबस्क्राईब करा आपल्या बर्वेज टीव्हीला.